हॅलो कुकिंग विथ रसिकामध्ये मी रसिका तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो। आज आपण चवीला अतिशय चटपटीत टेस्टी आणि अतिशय सोप्या पद्धतीत असा मुळ्याचा पराठा पाहणार आहोत। त्यासाठी इथे मी एक मोठा मुळा घेतलेला आहे आणि स्वच्छ धुवून त्याचे मधून 2 भाग करून मी इथे सालं काढून घेतलेले आहेत। तर इथे मुळ्याची पातळ एक मळकट स्किन असते ती आपण तासून घेतलेली आहे आणि पुन्हा एकदा मी स्वच्छ धुवून त्याला चांगला पुसून मी इथे किसणीवर किसून घेणार आहे। मी इथे मोठा मुळा असल्यामुळे अर्धाच मुळा घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक मुळा घेऊ शकता। तर हे पहा आपला किस तयार झालेला आहे आणि ह्याला खूप पाणी सुटतं तर आपण आता ह्याला चांगलं गाळून घेऊया। तुम्ही फडक्यावर पण चांगलं गाळून घेऊ शकता। तर इथे मी चाळणीच्या साहाय्याने याचं पाणी काढून घेणार आहे। तर आपण इथे मुळ्याचा पराठा हा स्टफ पराठा बनवणार आहोत आणि मी घेतलेला अर्धा मुळा यामध्ये 5 ते 6 भरगच्च भरलेले असे पराठे तयार होतात। तर इथे मुळ्याचा किसामधलं पाणी वेगळं करून आपला किस कोरडा झालेला आहे। आता हे पाणी फेकून न देता पिठामध्ये पण आपण मळू शकतो। त्यानंतर एका पसरट भांड्यामध्ये 1.5 कप एवढं गव्हाचं पीठ, त्यामध्ये अर्धा टीस्पून ओवा आणि 2 ते 3 चमचे इथे बेसनचं पीठ घेतलेलं आहे। त्याचप्रमाणे चवीनुसार मीठ घालून हे सर्व कोरडंच आधी मी मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी घालून नेहमीप्रमाणे चपातीच्या कणकेप्रमाणे आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। मी इथे बेसनाचा वापर केलेला आहे। 2 ते 3 चमचे बेसन घातल्यामुळे पराठा हा खरपूस आणि चवीलाही अतिशय टेस्टी लागतो। तर इथे आपलं पीठ चांगलं मळून झालेलं आहे। यावर 1.5 ते 2 चमचे एवढं तेल सोडून मी पुन्हा छान असं पीठ मळून एकजीव करून घेतलेलं आहे आणि 20 मिनिटांसाठी याला मी झाकून ठेवणार आहे। तर मुळ्याचा पराठा करताना आपण मुळ्याच्या किसामध्येच मावेल तेवढं पीठ मळून आपण त्याचे पराठे बनवताना पराठा सहज लाटता येत नसल्यामुळे खूप प्रॉब्लेम फेस करावा लागतो, कारण मुळा भरपूर पाणी सोडतो। आणि जर तुम्ही ह्या पद्धतीने मुळ्याचा पराठा बनवाल तर तुम्हाला अतिशय सोपा पण वाटेल आणि टेस्टी आणि चविष्टही असा खायला मिळेल। तर इथे पाणी वेगळं करून कोरडा केलेल्या मुळ्याच्या किसामध्ये मी इथे लहान एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरून, मुठभर बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या अगदी बारीक चिरलेल्या, पाव चमचा मिरी पावडर, अर्धा चमचा आमचूर पावडर आणि चवीनुसार मीठ घालून हे सर्व मी मिक्स केलेलं आहे। तर ह्या स्टफिंगच्या मिश्रणामध्ये तुम्ही थोडासा गरम मसाला, जिरा पावडर, धना पावडरही घालू शकता, पण मी असं न करता मी असा ह्या पद्धतीचंच केलेला आहे। असाच खूप टेस्टी लागतो। तर आपलं पराठ्याचं स्टफिंग तयार झालेलं आहे आणि आता लगेचच आपण पराठे करायला घेणार आहोत। तर नेहमीच्या चपातीच्या गोळीपेक्षा मी थोडीशी मोठी गोळी घेतलेली आहे आणि हातावर चांगली मळून त्याला तेलाचा हात लावून खोलगट अशी मी पारी बनवून घेतलेली आहे आणि त्या पारीमध्ये 2 ते 2.5 चमचे एवढं मी हे स्टफिंग भरून गोळी बंद करून घेतलेली आहे आणि त्यानंतर सुकं पीठ लावून याला मी थोडंसं हाताच्या साहाय्याने पसरवून घेणार आहे आणि नंतर लाटून घेणार आहे। लाटताना सुद्धा मी अगदी काळजीपूर्वक लाटलेलं आहे। अतिशय दाबून किंवा अगदी रगडून हे लाटायचं नाहीये। आपल्याला हलकं हलकं असं अलगस लाटण्या फिरून आपल्याला सर्व बाजूनी असं छान लाटून घ्यायचं आहे। तर हा लाटलेला तयार पराठा मी गॅसवर मध्यम आचेवर खरपूस चांगलं तेल किंवा तूप सोडून भाजून घेतलेला आहे। तर यानंतर मी एक तुम्हाला वेगळी पद्धत पराठ्याची दाखवणार आहे, ती म्हणजे मी इथे समान 2 छोट्या छोट्या गोळ्या घेतलेल्या आहेत आणि त्या पुरीपेक्षा थोड्याशा मोठ्या आकारात मी एकदा लाटून घेतलेल्या आहेत। पण त्यातली एक जी पोळी आहे ज्याच्यावर स्टफिंग आपण भरून तळाला असणार आहे तर ती मी थोडीशी मोठी करणार आहे आणि या पद्धतीने मी ह्या 2 पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत। आता यावर मी एकसारखं असं स्टफिंग पसरवून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर मी दुसरी पोळी त्याच्यावर टाकणार आहे आणि ती खालची पोळी जी आहे त्याच्याकडं त्यावर दुमडून मी एकसारख्या मिटवून घेतलेली आहे, म्हणजेच ही पोळी मी चांगली बंद करून घेतलेली आहे। तर तुम्ही पाहू शकता मी हा पराठा कसा बंद करते आहे। तर याप्रमाणे करून तुमचा पराठा अजिबात न फाटता किंवा न फुटता हा पराठा तुम्ही सहज छान असा लाटू शकता। तर याप्रमाणे मी थोडंसं पीठ भुरभुरवून हा पराठा एकसारखा प्लेन लाटून घेतलेला आहे। तर आपण मगाशी मी दाखवल्याप्रमाणे गोळीत सगळं स्टफिंग भरून त्याप्रमाणे पराठा लाटून पहिला पराठा आपला छान खरपूस भाजून झालेला आहे आणि ह्याप्रमाणे मी दुसरा पराठा तुम्हाला 2 पोळ्यांमध्ये स्टफिंग भरून हा लाटलेला पराठा मी तुम्हाला भाजून दाखवते आहे। तर ह्या दोन्ही पद्धतीतली जी तुम्हाला सोपी पद्धत वाटते त्या पद्धतीत तुम्ही करू शकता। आणि हो, स्टफिंगमध्ये मी ज्याप्रमाणे सगळं साहित्य घेतलेलं आहे त्याच पद्धतीने जर केला तर तुम्हाला हा अतिशय पराठा आवडणार आहे आणि तुम्हाला पुन्हा पुन्हा खावासा वाटणार आहे। तर आजची माझी मुळा पराठ्याची रेसिपी कशी वाटली मला खात्री आहे ही सोपी पद्धत तुम्हाला फार आवडणार आहे। चला तर मग व्हिडिओ संपण्यापूर्वी व्हिडिओला पटपट लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे पुन्हा अशाच नवीन नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत सहज पोहोचतील। चला पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह, तोपर्यंत बाय।